ही आहे आमची बर्थडे गर्ल. बघा राजकुमारी दिसायली ना. बघा राजकुमारी अशी परी, उडती परी, राणी परी. सगळं व्हाईट व्हाईट परी सारखं. ते फक्त छडीच राहील. छडी म्हणले असते, ताणले असते. गणपती व्हाईट नव्हते, पिंक कलरची होती. चालले असते. इकडं चालू आहे आमची तयारी, मेकअप. इकडं फुगे फुगवतो. दीदी मेकअप काय दीदी तेव्हा जेवढं भारी ड्रेस, हे ड्रेस अजून पण कोण चांगला नाही काय, भारीच आहे मग. चला मी आले म्हणलं ते विचार ज्याच्यावरचं कीबोर्ड. हे बघा परीचा भाऊ आहे. या परीचा भाऊ काय धंदे लावलेले. ही परी पण कवडते, ते परीचा भाऊ केस उडवत चालते. फुगा फुगे फुगो गाल फुगतात. काय ना फुगो काहीतरी काम करा येऊन. तर आम्ही इथं बसलो होतो. खूप सारे पाहुणे आले होते, कारण हा लास्टचा बड्डे बनवायचा होता. याच्यानंतर काही बड्डे बनवायचा नव्हता, त्याच्यामुळं मग मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आणि मस्त सगळे जमले होते. सगळे पाहुणे रावणे खूप आले होते. आणि कसे असं कार्यक्रमाला जास्त पाहुणे असलं ना तेवढं जास्त छान वाटते. तर इथं मस्त बघा सगळे पाहुणे रावणे जमले होते. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आपल्या काचं वळखीचं ना पाळखीचे बाबा. आपण तर कोणाशी बोललोच नाही. आपण तर मस्त एका कोपऱ्या धरून बसलो होतो. एका कोपऱ्यामध्ये बसलो. ईशानी माझे फुगे फुगवत होती. तर मस्त असं एन्जॉय चालू होता. माझी आई तर बसली होती गुंडाळून. तिला वाजत होती बाबा थंडी. तर बघा किती गुंडाळून बसली. लोक अशी मस्त मेकअप चाकअप करून शाईन मारायला येतात. आणि माझी आई मस्त अशी गुंडाळून बसली होती स्टॉल घेऊन. तर बघा, आणि इथं मस्त यांचं चालू होतं कार्यक्रम. आणि इथं बघा छान अशी पाहुणे मंडळी जमा झाली. आणि मस्त इथं केक आणला होता. तर केक पण किती छान होता. केकवरती मस्त नाव होतं कल्याणी, बघू शकता तुम्ही. आणि ही मेणबत्ती आणली होती, ही फुलाची होती. एकदम असं त्याला फूल लावलं, असे हे लावली ना माचीची काडी की एकदम त्याचं फूल होते. तर तुम्हाला बघायचं आहे ना तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर इथं बघा आम्हाला डब्बा काढायचा होता. डब्यामध्ये होता आमचं सामान. त्या डब्यावरतीच आम्हाला केक ठेवायचा होता, कारण आम्हाला केक ठेवायला आमच्याकडं खुर्च्याच नाही आहे. त्याच्यामुळं मग आम्ही डब्बेच जमा केले. एक डब्यावर केक ठेवला, एक डब्यावर बड्डे गर्लला बसवलं. केलं कसं मस्त ॲडजस्ट. मस्त बड्डे गर्ल ते छान वाटत होती, एकदम सुंदर वाटत होती. आणि छान अशी तयार पण झाली होती. तर बघा इथं मस्त केक आणला होता. तिचं चालू होतं असं की मला केक कधी देतात, कधी कापू. ही इथं मग बड्डे गर्लची मम्मी आहे. बड्डे गर्लची मम्मी पण एवढी मेकअप चाकअप एवढी तयार झालती बापा. बड्डेलाच एवढी तयार झाली. इथं लग्न असलं तर कायच करणार आहे बया. इथं मग आयुष्यमान करून घेतलं. मस्त मुलीचं छान असं कुंकू लावलं, हळद कुंकू लावलं, तांदूळ लावले. आणि मस्त आपलं सोनं राहते ना, सोन्यानं असं आयुष्यमान केलं. तुमच्याकडे करतात का असं सोन्याने? तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का. नाहीतर जासाल कोणी पळवत नेसाल व्हिडिओ आणि चालले जासाल पळून, लाईक पण करणार ना. तर बघा तुमच्या इकडं करतात का असं सोन्याने? तर आम्ही असं सोन्याने करतो. तर मस्त मग वाळून घेतलं मम्मीनी. आणि इथं मस्त फोटो गिटो काढू होते. आमच्या घरातले तर असे येतं सगळ्याच्या हातात असं कोणताच व्यक्ती दिसणार नाही की त्याच्या हातात फोटो कॅमेरा नाही राहणार. आमच्या घरात फक्त आता कॅमेरेमन सगळेच झाले. तर इथं मस्त सगळ्यांनी आयुष्यकमन करून घेतलं. आणि छान असं सगळ्यांनी हे केलं. तर बघा चौकट मस्त फोटो गिटो गिफ्ट पण दिले. छान सगळ्यांनी गिफ्ट आणले. बड्डे म्हटलं की मज्जाच राहते ना बड्डे गर्लची. सगळ्यांना असं सगळ्याकडून गिफ्ट भेटते. मस्त मज्जा राहते. आणि मी पण मग नंतर हळद कुंकू लावून घेतलं. आणि नंतर तिच्या डोक्यावरती पण थोडेसे अक्षिदा फेकून दिल्या. तर मग इथं बघा छान असे लेकरं बच्चा पार्टी, छोटीच बच्चा पार्टी होती. मस्त मजा करू लागले. तर मी पण मस्त सोन्याने असं वाळून घेतलं, बघू शकता. मी काय एवढी तयार बियार नव्हती झाली बाई, कारण लग्नामध्ये व्हावंच लागते म्हणलं.
पण मुलीची आई म्हटलं की खूपच तयार झालती, खूपच बापा कायच कराव केलं मी. आयुष्यमान माझ्या मुलीला सुद्धा तिला खूप हौस आहे बरं दुसऱ्याला ओवाळायची, मग तिने पण करून घेतलं. पण काय करावं, लहान आहे बिचारी, करता करता दिवस गेला भटकन पडून. तर बघा तुम्ही इथं मस्त करून घेतलं तिने. आणि तिला जेव्हा ओवाळायचं होतं ना तेव्हा तुम्ही बघू शकता दिवास पडलाय तिचा. तर ती पण मस्त अशी शायन्या माणसावानी तिने ओवाळून घेतलं आणि पोत घेतली, सोनं घेतलं आणि सोनंसुद्धा तिच्या डोक्यावरून फिरून घेत होती. तर इथं बघा या मुली बच्चा पार्टी कशी आहे. तर इथं बघा ओवाळते हे करत होती, दिवास गेला पडून. बाबा 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 बरं झालं ड्रेसवर नाही पडला, वाचली बाबा. काय सगळ्यांनी एक जणांनी येऊन सगळ्यांनी ओवाळून घेतलं. कपाळावर तो जेवढा मेकअप केलता ते तर चालला गेलता. मस्त सगळ्यांनी असं आयुष्यमान करून घेतलं आणि छान मस्त दिसत होती. सगळं व्हाईट कलरचा टॉप, व्हाईट कलरचा नेकलेस, व्हाईट कलरचा ड्रेस, व्हाईट कलरचा गळ्यात चेन, व्हाईट कलरची. तर सगळ्यांनी ओवाळून घेतलं. तिला हसत येत होता, कोणाकडे पाहून हसत होती काय माहिती बिचारी. बच्चा पार्टी सगळी बघाव. नंतर मी परत दिवा लावून हसायला येत होतं तिला, वाटत असेल ना किती मोठा बर्थडे सगळ्यांनी अशी मस्त ओवाळून घेतलं छान. सगळ्यांनी एकाने एक करून घेतलं करून. काय नाही फुल होते त्याच. तुम्हाला पाहतो पहिले खालचं जळायला दादा तर मेन बघताय कधी जळतील ते गाणं म्हणायला ते बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, किती भारी झालं नाही. किती भारी झालं, एक नंबर बर्थडे. फिरास लागला ना. ते पण घेते त्याच्या हातान काऊन तुमचं नशील चालत तर. गाव कोणत्या प्रॉपर हिंगोली? मग काय घेतलं सगळ्यांनी जेवायला. खूपच भुका लागल्या होत्या सगळ्यांना. सगळेजण पात्र घेऊन बसले होते. मग सगळ्यांना पात्रामध्ये केक दिला आणि सगळेजण रिकामी पात्र घेतले. नेमकं जेवायला आहे काय त्यांना पण चिंता पडली. सगळेजण असे नुसतं रांगा लावून बसले आणि जेवायचा पत्ता नाही, नुसतंच रिकामी पात्र घेऊन बसले आणि मस्त चालू होतं. मग काय आमच्या उमेशला वाटलं की बाबा कुठं पात्रामध्येच केक खातात, मग आणलं त्यानं वाट्या इकून तिकून बसले बाई सगळेजण. तर बघा जेवायला काय आहे. जेवायला आहे मस्त चिकन पुलाव आणि मस्त छान असं सलाद आहे. तर खूप छान मस्त. माझी बहीण तर बघा बड्डे गर्लची मम्मी गपा 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 खाणं चालू. बिचारीनं सगळं ताट संपून ठेवलं. तिला नाही कशाची सूद ना साथ. तिच्या घरी पाहुणे आले तीच बका बका खाते. हे समीर तर नुसतं हड्ड्या फोडायला. अरे बाबा पीस घे दुसरा, काय हड्ड्या फोडतं. पण काय त्याला हड्ड्याच आवडतात. कडकडं लागला तोडायला.